300 तर मुश्किल आहे, पण जर 200 तर जवळपास गेले 180-200 तर मॅच छान होईल. जिंकण्याचे हो जास्त चान्सेस आहे. वो मुश्किल है थोड़ा युवराज सिंह का 12 बॉल में 50 बनाना, लेकिन अभिषेक शर्मा जिस फ्लो में खेल रहे हैं तो डेफिनेटली वो चॅलेंज कर सकते हैं उस रिकॉर्ड. पाकिस्तानचे जरी तगडे असले तरी आपले प्लेयर पूर्ण फॉर्ममध्ये आहेत आणि इंडियामध्येच वर्ल्ड कप आहे हा आपल्याला खूप फायदा आहे आणि आपले प्लेयर खूप चांगले खेळतात. ज्याप्रमाणे इंडिया आणि पाकिस्ताननी 8-1 असं जे 7-1 जी आता ॲड चाललेली आहे चांगली, एक ट्रेंड चाललाय की अब इसकी बारी, तर त्याप्रमाणे इंडिया नक्की आता 8-1 करायसाठी आणि रायव्हल म्हणून टीम म्हणतायत पण असं रायव्हल नाही आहे. इंडिया वन साइडर बॅट्समॅन आहे, चांगली बॅलन्स टीम आहे आणि त्याप्रमाणे 300चं टार्गेट जे आम्ही जर ॲड चालू आहे त्याप्रमाणे 300 तर नक्की होणार. T20 वर्ल्ड कपचा जल्लोष सध्या सगळीकडे सुरू आहे. इंडिया पाकिस्तानची मॅच होणार आहे आणि त्यातल्या त्यात आता मी नागपूरच्या ग्राउंडवर आली आहे, जिथे अनेक क्रिकेट प्लेयर्स जे आहे ते प्रॅक्टिस करत आहे आणि सध्या एक ट्रेंड सुरू आहे, तो म्हणजे इंडिया 300 पार करणार का. तर या संपूर्ण मॅचबद्दल आपल्या क्रिकेट प्लेयर्सला काय वाटतं जाणून घेऊयात. काय वाटतं यावेळेस जो ट्रेंड सुरू आहे इंडिया पाकिस्तानच्या मॅचचा की इंडिया 300 पार करणार होईल? म्हणजे एक मॅचमध्ये होऊन जाणार, पण पाकिस्तानवाल्या मॅचमध्ये तर हार्डच आहे, कारण की तो खूप प्रेशर गेम राहणार आहे आणि त्यांचा बॉलिंग अटॅक पण ठीकठाक भरपूरच चांगला आहे आणि 2-3 नवीनही बॉलर आहे, जसं तो तारिक बोललो आपण, त्याच्या ॲक्शनशी आपण तेवढं यूज टू नाही आहे. तसं बॉलर खूप जण असं अँगलनी टाकतात, पण तो थोडा अँगलनी टाकतो आणि थोडं थांबूनही टाकतो, तर ते थोडं डिफिकल्टी जाऊ शकतं, कारण की 1-2 चांगल्या बॉलची गोष्ट असते. जर त्या 2 बॉलमध्ये विकेट गेला तर मग आपण कमबॅक करतपर्यंत थोडा गेम मग अजून डीप जाऊ शकतो. तर ते आहे. तर 300 तर मुश्किल आहे, पण जर 200 तर जवळपास गेले 180-200 तर मॅच छान होईल. जिंकण्याचं जास्त चान्सेस आहे. जिंकण्याचे हो जास्त चान्सेस आहे. आणि काय तुमचा इंडियन फेवरेट प्लेअर कोण आहे? माझा तर विराट कोहली आणि धोनी आहे. आता या टीममध्ये तर अभिषेक शर्मा. आता अभिषेक शर्मा पण आता खेळेल या याच्यामध्ये, तर काय वाटतं त्यांच्या गुरुचा रेकॉर्ड तोडतील का? रेकॉर्ड तोडण्यापेक्षा तर मेन इम्पॉर्टंट हेच आहे की ते अशी इनिंग खेळले पाहिजे की ज्यामुळे इंडियाला खूप जास्त बेनिफिट झाला पाहिजे आणि आपण खूप वन साईड रित्या जर मॅच जिंकलं तर अजून मजा येईल. मजा येईल. काय इंडियन प्लेअरला काय सांगणार? हेच सांगणार आहे की एनी हाऊ जिंकायचं आहे म्हणून या टीम वर्सेस. तर इंडिया पाकिस्तान का मैच कैसा रहेगा तो सोचने की ज़रूरत नहीं कि इंडिया तो जीतने वाला है किसी भी हाल में, बट एक कैसी रहेगी ऑब्वियसली बैट्समैन्स मारेंगे बहुत. अगर फर्स्ट इनिंग इंडिया की बैटिंग आती है तो 220-230 तो कहीं नहीं गया. इस बार बोल रहे हैं 300 का नारा कि 300 पार. हर बार थोड़ा सा अटक जा रहा है. हम बोल तो रहे हैं कि हाँ होगा 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 लगेगा 300 पार, बट लग जाए तो बहुत अच्छी बात है, बट मुश्किल है थोड़ा सा 300 बनाना. क्योंकि उस्मान तारिक का भी अभी ट्रेंड चल रहा है पॉज एक्शन बॉल का, तो उससे कहीं दिक्कत हो सकती है इंडिया को? नहीं, पाकिस्तान के कोई भी बॉलर से हमें कोई भी दिक्कत नहीं हो सकती. अभिषेक शर्मा इस मैच में खेलेंगे तो लगता है कि अपने गुरु का रिकॉर्ड वो तोड़ दे? गुरु का रिकॉर्ड एक बार शायद लास्ट बार एक बॉल से बच गया था, है ना? तोड़ भी सकते हैं, कोई आइडिया नहीं है, क्योंकि पाकिस्तान से तो सब सोच के बैठे कि हाँ हमें बेस्ट मारना है, तो कोई तोड़ सकते हैं. आपका फेवरेट प्लेयर कौन है? इंडियन टीम में मेरा फेवरेट प्लेयर करंट में अभिषेक. 300 पार तो हो जाएगा ये बार, हो जाएगा ये वर्ल्ड कप में हो जाएगा बिल्कुल. इस बार अभिषेक शर्मा भी खेलेंगे तो आपको लगता है कि वो अपने गुरु का रिकॉर्ड तोड़ देंगे? नहीं, वो मुश्किल है थोड़ा युवराज सिंह का 12 बॉल में 50 बनाना, लेकिन अभिषेक शर्मा जिस फ्लो में खेल रहे हैं तो डेफिनेटली वो चैलेंज कर सकते हैं उस रिकॉर्ड. किसकी सेंचुरी होगी ऐसा लगता है? सेंचुरी तो बहुत लोग बना सकते हैं. ईशान किशन जिस तरीके के फॉर्म में है, फिर उसके बाद में अभिषेक शर्मा खुद है और सूर्य कुमार यादव भी बना सकते हैं. बिल्कुल. पाकिस्तान का कौन सा प्लेयर है जैसा तगड़ा है, या फिर उस्मान तारिक की भी अभी चर्चा चले पॉज बॉलिंग एक्शन की, तो दिक्कत हो सकती है कहीं? हाँ, डेफिनेटली हो सकती है, क्योंकि सारे इंडियन प्लेयर्स पहली बार खेल रहे हैं, वैसा एंगल भी और वो बॉलर भी, और वो रुक के भी डालते हैं उसमें, तो दिक्कत हो सकती है. लेकिन मुझे ऐसा लगता है इतनी बड़ी साइड है इंडिया और इतना मतलब एक तरह से देखे तो एक दबदबा है इंडिया का T20 क्रिकेट में, तो मुश्किल नहीं जाएंगी पाकिस्तान को कहीं भी हराने में. अगर बैटिंग इंडिया करता है तो कितने रन आ सकते हैं? फर्स्ट बैटिंग में 200 के आसपास, क्योंकि पाकिस्तान का मैच है तो प्रेशर रहता है, इसलिए 180-200 के आसपास. क्या कहना चाहेंगे इंडियन प्लेयर्स को बेस्ट ऑफ लक करेंगे और 8-1 से राइवलरी मेंटेन करो करके.
नमस्कार सर, इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि सगळ्यांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं आहे. 300 पार असा हे टार्गेट यावेळेस आणि ट्रेंड आहे. काय वाटतं, 300 पार करतील का इंडिया? नक्कीच ज्याप्रमाणे इंडिया आणि पाकिस्ताननी 8-1 असं जे 7-1 जे आता ॲट चाललेली आहे चांगली, एक ट्रेंड चाललाय की अब किसकी बारी, तर त्याप्रमाणे इंडिया नक्की आता 8-1 करायसाठी आणि एक रायव्हल म्हणून टीम म्हणतायत, पण असं रायव्हल नाही आहे. इंडिया वन साइडर बॅट्समॅन आहे, चांगली बॅलन्स टीम आहे आणि त्याप्रमाणे 300चं टार्गेट जे आम्ही ॲड चालू आहे त्याप्रमाणे 300 तर नक्की होणार. आणि दुसरी गोष्ट तर जे नवीन बॉलर आहे ना उमर तारिक, तर त्या बॉलरला आपले प्लेयर खूप स्टडी केलेले आहे, कारण की आपल्याकडे व्हॅरिएशन ऑफ प्लेयर बॉलर्स आहे. कुलदीप यादव आहे, अक्षर पटेल आहे आणि बरेचसे व्हॅरिएशन विथ बॉलर आहे. आपला हा एक पुन्हा एक राईट आर्म बॉलर आहे, एक ऑफ स्पिनर, म्हणजे स्पिनर बरेचसे आपल्याकडे आहे. आणि त्याप्रमाणे मला नाही वाटत की आपल्याला काय कुठल्या स्पिनरचा काही फरक पडणार, कारण की इंडिया एक चांगले बॅट्समॅन आणि स्पिनरला चांगले खेळणारे बॅट्समॅन तुमचा आपल्याकडे. फेवरेट प्लेअर कोण आहे? माझा फेवरेट प्लेअर अभिषेक शर्मा, आणि उद्या मी बिलकुल अभिषेक शर्मा कसं खेळणार आणि त्याची सेंचुरी कशी होईल, आणि 300 जर पार करायचं तर अभिषेक शर्माची सेंचुरी होणं आवश्यक आहे आणि अभिषेक शर्मा सेंचुरी बनवणार उद्या आणि नक्की आपण 300 पार करू. इंडियन टीमला काय सांगणार? ऑल द बेस्ट टीम, यू आर द फेवरेट, आणि आमच्या पूर्ण इंडियाचं पूर्ण लोकांचं तुमच्यावर पूर्ण नजर आहे. आणि हे वर्ल्ड कप 2002, 2024 आणि 2026 हे 26 आपलं राहील आणि आपण एक हॅट्रिक करू याबद्दल. आणि पूर्ण जल्लोष सोबत आपण उद्याची मॅच तर बघणारच आहे सगळे, आणि तसेच आपल्या टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू. 300 पार होईल की नाही हे सांगता येणार नाही, पण इंडिया टीम बॅटिंग खूपच चांगली आहे आणि सगळे प्लेयर फॉर्ममध्ये आहे. आरामात आपण पाकिस्तानला हरवून 8-1 ही जी रायव्हलरी म्हणतायत ते आपण 8-1नीच करणार आहे आणि आरामात इंडिया टीम पूर्ण मॅच काढून टाकेल. काय वाटतं सर, पाकिस्तानचा कुठला प्लेअर तगडा आहे किंवा नाही, बॉलर तगडा? पाकिस्तानचे जरी तगडे असले तरी आपले प्लेयर पूर्ण फॉर्ममध्ये आहेत आणि इंडियामध्येच वर्ल्ड कप आहे हा आपल्याला खूप फायदा आहे आणि आपले प्लेयर खूप चांगले खेळतील. तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे? माझं तर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव दोघे पण चांगले खेळतील आणि मॅच काढतील. काय वाटतं, अभिषेक शर्मा त्यांच्या गुरुचा रेकॉर्ड तोडतील का? बघू आता, ते तर आता उद्या बघावं लागेल, पण खेळेल, दोघं पण चांगले खेळतील. आणि सर, आमच्या इंडिया आपल्या प्लेयर्सला काय सांगाल? ऑल द बेस्ट टीम, वी ऑलवेज सपोर्ट यू. क्या लगता है इस बार 300 पार हो पाएगा? नहीं, मेरे हिसाब से तो नहीं हो पाएगा, क्योंकि आईसीसी ने एकदम अलग टाइप की विकेट्स बनाई है, साथ में कोलंबो में मैच स्पिन फ्रेंडली मैचेस होते हैं मोस्टली, तो मेरे को लगता है इंडिया एक्स्ट्रा स्पिनर और खिला सकता है और स्कोर अराउंड 200 के अंडर ही रहेगा, 150, 170, बस। उससे ज़्यादा कुछ भी नहीं। आपका फेवरेट प्लेयर कौन है? मेरा फेवरेट विराट कोहली है, लेकिन T20 वर्ल्ड कप में हार्दिक पांड्या। हार्दिक पांड्या। तो आपको क्या लगता है कि पाकिस्तान का कौन सा प्लेयर तगड़ा है या उस प्लेयर से दिक्कत हो सकती है? कोई भी नहीं, कोई भी नहीं। मेरे हिसाब से तो कोई भी नहीं है करंट में। इंडिया के चांसेस है जीतने के? 100% कोई चांस नहीं है पाकिस्तान हार जाए। क्या कहेंगे इंडियन प्लेयर्स को? इंडियन प्लेयर्स को तो सिर्फ ऑल द बेस्ट है कि जाना है और खेल के आना है, बाकी जीतना तो कन्फर्म। तर आता आपण बघितलं की जल्लोषाचं वातावरण सगळीकडेच आहे आणि इंडिया जिंकणार हा विश्वास प्रत्येकालाच आहे। मॅच मध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी गिरीकर, नवराष्ट्र, नागपूर।